नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय रंजक आणि जबरदस्त असा एपिसोड आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, त्यामध्ये आता सावली सारंगला वाचून आता मेंदळ्यांच्या घरी पुन्हा आता नवीन पाऊल ठेवत आता तिलोत्तमा मानाने कशी सावलीला आणते आणि सगळ्यात भयानक सत्याचा आता उलगडा होताच आता सावली भैरवीच्या डावाला कशी आसमान दाखवते आणि सारंगला कशी वाचवते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि त्यामध्ये आता तिलोत्तमा ही तिच्या बेडरूममध्ये येऊन दरवाजा उघडताच आता समोर भैरवी उभी असते आणि भैरवीला बघत तिलोत्तमा डचकते आणि म्हणते की, भैरवी, अगं तू येणार होतीस, आज भेटायला येणार होतीस का? आणि मला कसं माहिती नाही. तर आता तिलोत्तमाकडे बघत भैरवी म्हणते की, तिलोत्तमा, आणि भैरवी म्हणते की, माझ्याच मैत्रिणीच्या घरी माझ्याच मैत्रिणीला भेटायला तिची मला अपॉइंटमेंट घ्यावा लागेल का? आणि तिलोत्तमा म्हणते की, काही काम होतं का गं भैरवी? तर हसतच भैरवी म्हणते, काम नाही अगं, मी तुझ्यासाठी मोठी गुड न्यूज घेऊन आली. आणि भैरवी म्हणते की, ती गुड न्यूज अशी आहे की ती गुड न्यूज ऐकल्यानंतर तुला मला भरगच्च अशी मिठी मारावीशी वाटेल. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की, कोणती गुड न्यूज सांग ना. तर भैरवी म्हणते, सांगते, आणि मी तुझ्यासाठी असा रामबाण उपाय घेऊन आली आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन घेऊन आली आणि त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारले जाणार आहेत तिलोत्तमा. आणि भैरवी म्हणते की, तुला हेच हवं आहे ना आपला सारंग लवकरात लवकर शुद्धीवर येऊन लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून? तर तिलोत्तमा म्हणते हो. तर आणि दुसरी गोष्ट, ती सावली या घरातून बाहेर जावी असे तुला लवकरात लवकर वाटतं, बरोबर ना? तर आता तिलोत्तमा म्हणते हो. आणि भैरवी म्हणते की, ती गोष्टसुद्धा लवकरच होणार. तर आता तिलोत्तमा म्हणते, कळतंय मला भैरवी, माझीसुद्धा तीच इच्छा आहे. आणि तिलोत्तमा म्हणते, जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत मी त्या सावलीला घराबाहेर काढू शकत नाही. भैरवी म्हणते की, तेच तर अडतंय ना. आणि भैरवी म्हणते की, त्याचंच तर मी सोल्युशन घेऊन आली आहे तिलोत्तमा. आणि लगेच आता भैरवी म्हणते की, मी सारंगचे सगळे रिपोर्ट्स मेल करून माझ्या USA डॉक्टरांना दाखवले. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की, मग ते काय म्हणाले? भैरवी म्हणते की, त्यांनी सगळे रिपोर्ट बघितले आणि ते असे म्हणाले की, तुमच्या सारंगला बरं करण्यासाठी ना USA डॉक्टर येण्याची गरज आहे. आणि त्यांनी मला असे कॉन्टॅक्ट दिले जे डॉक्टर असेच इथे इंडियामध्ये आहेत आणि ते डॉक्टर आपल्या सारंगची ट्रीटमेंट करू शकतात. भैरवी म्हणते की, आणि ते डॉक्टर एवढे सुप्रख्यात आहे की आजपर्यंत ते कोमात गेलेल्या पेशंटवरती इलाज करतात आणि आजपर्यंत त्यांनी या सगळ्यामध्ये 100% सक्सेस घेतल्याची भैरवी बोलते. आणि ते ऐकताच तिलोत्तमा खुश होते आणि तिलोत्तमा म्हणते, वाव. आणि लगेच ते ऐकून आता तिलोत्तमा म्हणते की, मग आपण कसली वाट बघतोय? त्यांना लगेच बोलून घेऊ आणि आपण ट्रीटमेंट चालू करूयात. तर भैरवी म्हणते, जरा दम धर. आणि भैरवी म्हणते की, तुझी तळमळ सारंग बरा व्हावा म्हणून मला ती दिसते, पण ती सावली आपल्या सारंगच्या आयुष्यात नको आहे ना? तर तिलोत्तमा म्हणते हो. आणि भैरवी म्हणते की, दुसरी गोष्ट, ती सावली माझीसुद्धा शत्रू आहे आणि मला ना ती एक क्षणही तुझ्या घरात नको आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की, मला माहिती आहे ना. आणि भैरवी म्हणते की, तिलोत्तमा, तुलासुद्धा सावली या घरात नको आहे मला माहिती आहे. तेव्हा लवकरात लवकर त्या सावलीला आपल्याला या घरातून बाहेर काढायचं आहे. आणि जर आपला सारंग बरा झाला आणि जर त्या डॉक्टरांनी सारंगवरती ट्रीटमेंट सुरू केली तर आपल्याला त्या सावलीची गरजच नाही आहे तिलोत्तमा, असे भैरवी बोलते. आणि लगेच आता भैरवी म्हणते, मला डॉक्टरांनी सांगितलं आहे ते आपल्या सारंगवर ट्रीटमेंट करायला तयार आहेत आणि 99% ते आपल्या सारंगला बरं करणार अशी त्यांनी गॅरंटीसुद्धा दिली. आणि इकडे आता भैरवी म्हणते की, 99% सारंग शुद्धीवरती येईल, पण 1% त्याचा निगेटिव्हसुद्धा इफेक्ट होऊ शकतो. आणि इकडे आता भैरवी म्हणते की, तेव्हा तिलोत्तमा, तुला निर्णय घ्यायचा. 99% चान्स पॉझिटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचा की 1% निगेटिव्ह? तर आता लगेच आता तिलोत्तमा म्हणते, नाही भैरवी, मी रिस्क घ्यायला तयार आहे. आणि तिलोत्तमा म्हणते, तुला माहिती आहे ना, मी माझ्या सारंगसाठी काही वाटेल ते करू शकते. आणि भैरवी म्हणते की, तुझी तयारी आहे ना 99% रिस्क घेण्याची? तर मग आपला सारंग लवकर बरा होणार. तर खुश होत हसतच तिलोत्तमा म्हणते, थँक्यू भैरवी. आणि लगेच आता तिलोत्तमा खुश होऊन भैरवीला मिठी मारते. तर भैरवीच्या डोळ्यात आता सुटीचा आग भडकून भैरवी आता विचार करते. इकडे आता सावली आणि सुशीला सारंगच्या बेडरूममध्ये असतात. तर आता सुशीला म्हणते की, मला ना कामाचा खूप प्रेशर पडला आहे. आणि लगेच आता इकडे सावली म्हणते की, हे बघा सुशीलाताई, तुम्हाला जरी कामाचा प्रेशर पडला असेल तरी आता सारंग शेजारी म्हणजे सारंगच्या बरोबर तुम्ही असायला हवं आणि तुम्ही असे बाकीच्या कामात अडकून जाऊ नका, कारण आता सारंगला तुमची गरज आहे. आणि जर तुम्ही सारंगसोबत असतील तर सारंगलासुद्धा छान वाटेल. आणि लगेच आता सुशीला म्हणते की, तुम्हाला माहिती आहे ना सावली, सारंगचा स्वभाव कसा आहे?
आणि जर त्यांना शुद्धीवर आले आणि त्यांना जर कळलं की एवढं काम पेंडिंग आहे तर ते ना माझ्यावरतीच रागावतील. आणि सावली विचार करत म्हणते की नाही नाही, ते तुमच्यावरती चिडणार नाही, तुमची काळजी ना ती समजून घेतील. आणि इकडे आता तेवढ्या तिलोत्तमा तिथे येते. तर आता कपड्याच्या घड्या घालत असताना तिलोत्तमा सावलीला बघते आणि म्हणते, तिलोत्तमा म्हणते की हे बघ सावली, तू तुझी बॅग पॅक करायला घे आणि उद्या तू गेली तरी चालेल. तर आता लगेच सावली म्हणते की हे बघा तिलोत्तमा मॅडम, मला तुमच्याशी वाद घालायचा नाही आहे, पण तुम्ही सारंगची अवस्था जरा बघा ना. आणि तेव्हा आता सावली म्हणते की मला असं वाटतं की तुम्ही काही दिवस राहू द्या मला इथे. तर तिलोत्तमा म्हणते, तुला माहिती आहे का, अगं मी सारंगची आई आहे आणि त्याला मी जन्म दिला आहे. तेव्हा तुझ्यापेक्षा ना मला त्याची काळजी जास्त आहे. त्याला कसं बरं करायचं आणि कसं शुद्धीवर आणायचं हे मला चांगलं ठाऊक आहे. आणि आता मला तुझी गरज नाही आहे अशी आता तिलोत्तमा सावलीला बोलते. आणि ते ऐकताच आता सुशीला म्हणते की आईसाहेब, बरं मला सांगा ना, तुम्ही आता काय करणार आहे की जेणेकरून सारंग शुद्धीवर येतील. आता तिलोत्तमा ते आता सुशीलाचे बोलणे ऐकून रागाने मोठे डोळे करून आता सुशीलाकडे बघते. आणि तिलोत्तमा म्हणते की एक स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत आणि त्यांनी गॅरंटी दिली की ते सारंगला बरं करू शकतात. आणि तिलोत्तमा म्हणते की त्यांच्याकडे एक असं औषध आहे की त्यांची ट्रीटमेंट जर त्यांनी सारंगला चालू केली तर सारंग लवकरात लवकर शुद्धीवर येईल. आणि तिलोत्तमा म्हणते की माझं असं ठरलंय तर की मी ती ट्रीटमेंट सुरू करणार आहे आणि माझा निर्णय अंतिम आहे. आणि लगेच आता सुशीला म्हणते की नको ते प्रयोग नको ना करायला आईसाहेब. तर तिलोत्तमाला राग येऊन रागाने तिलोत्तमा आता सुशीलाकडे बघते आणि सुशीला म्हणते की जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत आपण सावलीताईला इथून नको ना पाठवायला. आणि तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की उद्याच मी ट्रीटमेंट चालू करते. आणि एकदा का ट्रीटमेंट चालू झाली आणि की सारंग शुद्धीवर आला तर मग गेला इथे थांबण्याची गरजच नाही आहे ना. आणि लगेच आता तिलोत्तमा रागाने तिथून निघून जाते. तर सुशीला सावलीकडे बघत म्हणते, बघितलं ना, हे तुम्हाला नाही वाटत का हे घाई करतायत. तर सावली म्हणते, मला माहिती, उगीचच ते घाई करतायत. तेव्हा आता सावली म्हणते की सुशीलाताई, मी स्वतः घरी जाते आणि डबा घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही अबीरवर लक्ष ठेवा. तेव्हा आता सुशीला होकार देते आणि सुशीला म्हणते की जा तुम्ही, काहीच काळजी करू नका, मी इकडे सारंगची काळजी घेते. तर सारंगकडे बघत सावली आता तिथून निघून जाते. आणि इकडे आता सावली ही घरी येताच आता व्यंकटेशजी आलेले असतात. आणि लगेच आता सावली व्यंकटेश समोर बसत म्हणते की अम्माची तब्येत कशी आहे आता. तर व्यंकटेश म्हणतो की आता अम्मा बरी आहे आणि सारखी बघ सावली तुझी आठवण काढत असते. आणि व्यंकटेश म्हणतो की अबीर अम्माचा किती लाडका असतो तुला माहितीच आहे सावली. आणि अम्माचं असं मत आहे की तुम्ही दोघांनी तिला भेटायला जावं म्हणून. आणि त्यानंतर इकडे तिकडे बघत आता सावली म्हणते की बरं बाबा कुठे गेली. तर आता व्यंकटेश म्हणतो की त्यांना एक महत्त्वाचं काम निघालं म्हणून ते बाहेर गेले. तर सावली म्हणते ठीक आहे, पण व्यंकटेशजी तुम्ही एक दिवस कालच पुण्यात आले आणि मग मला का नाही कळवलं. तेव्हा आता व्यंकटेश म्हणतो की सावली, मला वाटलं तू सारंगच्या सेवेमध्ये बिझी असतील म्हणून मी तुला कळवलं नाही. सावली म्हणते की पण तुम्ही मला सांगितलं नाही आहे ना, तिथे लोकांच्या मनात उलटेपालटे प्रश्न सुरू झाले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथे आले आणि तुम्हाला माहीत नाही, म्हणजे मला माहिती नाही. आणि सावली म्हणते की लोक उगाच दुसऱ्याला जर संशय आला तर माहिती आहे ना, तेव्हा आपण अजून थोडी काळजी घ्यायला हवी व्यंकटेशजी. आणि लगेच आता सावली म्हणते की तुम्ही एक फोन किंवा मेसेज करायला हवा होता परं. आता ते जाऊ द्या, उद्याचे उद्या तुम्ही सारंगला त्यांच्या घरी भेटायला या, म्हणजे ना त्यांचा गैरसमज दूर होईल आणि काळजी मिटेल. आणि लगेच आता व्यंकटेश म्हणतो की तू म्हणशील तसं सावली, आणि मी उद्या सारंगला भेटायला येईल. तर सावली म्हणते चला मग आता जेवण करून घ्या. आणि इकडे आता भैरवीच्या घरी आता मोनिका भैरवीला भेटायला आलेली असते. पण मोनिका आतमध्ये येताच आता तिथे कोणीच नसते. तर भैरवी म्हणते की ही बाई ना महाधूर्त बाई आली आहे, मला वाटतंय की ती आतल्या रूममध्ये असेल. आणि मोनिका आतमध्ये जाऊ लागताच इकडे आता मोनिकाच्या कानावरती भैरवीचा आवाज येतो. भैरवी मार्क्ससोबत बोलत असते. भैरवी मार्क्सला म्हणते की उद्याचा प्लान ना मार्क आपला फुलप्रूफ झाला पाहिजे. मोनिका आता ते बोलणं ऐकून आता विचार करते, प्लान, कसला प्लान. आणि लगेच आता मोनिका भैरवी ही मार्क्सला खाली येत असताना तो प्लान सांगत असताना पटकन मोनिका आता बाहेर पळत जाऊन दरवाजाच्या पाठीमागे लपते. आणि भैरवी आता मार्कसोबत खाली येते. भैरवी म्हणते की मार्क, आता उद्या मी जो प्लान सांगणार आहे ना तो व्यवस्थितपणे ऐक. आणि लगेच आता भैरवी म्हणते की उद्या कोणत्याही परिस्थितीत त्या डॉक्टरने सारंगला इंजेक्शन दिलंच पाहिजे. तर मार्क म्हणतो की भैरवी मॅडम पुन्हा एकदा विचार करा. आणि मार्क म्हणतो की हे इंजेक्शन खूप डेंजरस आहे आणि जर या इंजेक्शनने सारंगला काही झालं तर त्याची चौकशी पोलीस करीत तुमच्यापर्यंत येऊ शकतात. आणि आता दरवाजाच्या आडून मोनिका ते सगळं ऐकते. आणि मार्क म्हणतो की मग आपण केलेला प्लान आपल्याच अंगाशी येऊ शकतो भैरवी मॅडम. तर आता भैरवी म्हणते की मार्क,
उद्या कुठल्याही परिस्थितीत डॉक्टरनी सारंगला इंजेक्शन देणं जरुरी आहे. आणि भैरवी म्हणते की उद्या कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर हे सारंगला इंजेक्शन देतील. ती ऐकताच आता मोनिकाही तोंडाला हात लावते. आणि सगळं आपल्या अंगाशी कसं येणार नाही याचा विचार तर मी अगोदरच केला आहे आणि अगोदरच प्लॅन करून ठेवला आहे. आणि इकडे आता भैरवी म्हणते की उद्या अनफॉर्च्युनेटली जर त्या इंजेक्शनने सारंगचं काही बरं वाईट झालं तर डॉक्टरांनी सगळी काळजी घेतली की तो डॉक्टर सगळे आरोप आपला स्वतःवरती घेईल. आणि मार्क म्हणतो की ते झालं डॉक्टरांचं, पण बाकीच्या गोष्टींचं काय? तर आता लगेच आता भैरवी म्हणते की उद्या जर त्या डॉक्टरनी सारंगला इंजेक्शन द्यायला नकार दिला, भैरवी म्हणते की उद्या जर त्या डॉक्टरनी इंजेक्शन द्यायला नकार दिला तर त्याची मुलगी आहे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये, तिथून त्या मुलीला उचलायचं आणि आपल्या गोडाऊनमध्ये डाबून ठेवायचं. मोनिका ती ऐकताच आता मोनिका आ करून तोंडाला हात लावते. मोनिकाला सगळ्यात मोठ्या सिक्रेट सत्याचा आता उलगडा झालेला असतो. आणि लगेच आता भैरवी म्हणते की उद्या जर त्या डॉक्टरांनी काही डागाफटका केला किंवा त्याने इंजेक्शन द्यायला नकार दिला तर काय करायचं मार्क, तुला चांगलंच माहिती आहे. तर मार्क म्हणतो यस, आणि मार्क म्हणतो की सगळं काही प्लॅन प्रमाणेच होईल. आणि इकडे आता मोनिका विचार करते की या भैरवीला काय वेड लागलं की काय, कायमचं सारंगचला उडवायचा प्लॅन केलाय तिने. आणि जर उद्या सारंगचं काही बरं वाईट झालं तर सगळा माझा प्लॅन फिसकटेल असा विचार आता मोनिका करते. आणि मोनिका म्हणते की मला ना आता काहीतरी गेम करावा लागणार आहे, नाही तर या बाईच्या नादात ना माझाच गेम होईल आणि माझाच खेळ खल्लास होईल. आणि लगेच आता मोनिका आता प्लान करून आता लगेचच तिथून डायरेक्टली भैरवी माई असे करत आतमध्ये येते. तर भैरवी मोनिकाकडे बघते आणि लगेच आता भैरवी म्हणते की तू काय आमचं बोलणं चोरून ऐकत होती का? मोनिका म्हणते की मी कशाला तुमचं बोलणं चोरून ऐकेल, कुठे आणि काय बोलत होतात, मी तर आत्ताच आले. तर लगेच आता भैरवी म्हणते की आता नसलं ऐकेल तर मग जाऊ दे. आणि भैरवी म्हणते की तू इथे कशाला आली? मोनिका म्हणते की बहुतेक तुम्ही विसरलात त्या दिवशी मला तुम्ही काय बोलून गेला होतात आणि त्या घरात सावलीचं जे काही अपडेट असेल ते सगळं मला देत जायचं म्हणून त्या सावलीचे अपडेट देण्यासाठी मी आले. तर भैरवी म्हणते गुड. आणि लगेच आता भैरवी म्हणते की मग काय इम्प्रूव्हमेंट आणि काय खबर आहे तिकडची? तर आता मोनिका म्हणते की त्या सावलीने ना आता ती सावली त्या सारंगसमोर आली. सारंगमध्ये आता इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली आणि त्याची तब्येत सुधारायला लागली. सावली त्याच्यासमोर जाताच त्याने हातपाय हलवायला सुरुवात केली आणि आता तो खायलासुद्धा लागला आहे. आणि लगेच आता मोनिका म्हणते की डॉक्टरांनी त्यांना चेक केलं आणि म्हटले की जर सारंगची अशीच इम्प्रूव्हमेंट चालू राहिली तर लवकर त्याची सेन्सेस आता जागेवर येतील आणि तो लवकर बरा होईल. आणि भैरवी म्हणते की याचा अर्थ सावलीने तिचा खेळ खेळायला सुरुवात केली. आणि लगेच आता मोनिका म्हणते की हो ना, मी काय म्हणते की आईने ना त्या सावलीला हाकलून लावायला आता सुरुवातही केली होती, पण ती खोटी सारंगची बायको नाही का ती सुशीला, आणि ही सावली आणि ती अमृता यांनी ना अमृता आणि त्या सुशीलाने आता सावलीला अडवलं. आणि सावलीला ती या घरातून जाऊ शकत नाही असे म्हणत आता त्यांनी सावलीला थांबवलं आणि ते सावलीला जाऊ देत नाही आहे असे आता मोनिका बोलते. आणि लगेच आता इकडे भैरवी म्हणते की मोनिका त्यांना जी खेळी खेळायची ती खेळी खेळू देत आणि आता मी असा खेळ खेळणार आहे की सावलीला आता त्या घरातून बाहेर जावाच लागेल. आणि मोनिका म्हणते की तुमचे प्लान भारी असतात आणि एकदम डेंजरस असतात आणि हा सुद्धा प्लान अमेझिंगच असेल असे आता मोनिका बोलते. आणि आता मोनिका म्हणते की मला ना तुम्हाला भैरवीची अजून एक अपडेट द्यायचे. तर भैरवीजी म्हणते की अजून काय? तर मग आता मोनिका म्हणते की त्या ओवीला तुम्ही जो दोरा बांधायला आला होता ना, तर भैरवी म्हणते की दोरा नाही त्याला गंडा म्हणायचं, गंडा. आणि मोनिका म्हणते की तो गंडा त्या सावलीने ओवीला बांधला हे अपडेट होतं. आणि मोनिका म्हणते की आता मी निघते, एवढंच मला अपडेट द्यायचं होतं, नाही तर उगीचच माझ्या घरच्यांना डाऊट येईल आणि बाय असे म्हणत मोनिका निघून जाते. तर भैरवी आता मोनिकाकडे बघू लागते आणि लगेच आता भैरवी रागाने लाल बुंद होत म्हणते की त्या सावलीने बांधलेला तो ओवीला गंडा नाही, मी त्या ओवीला तोडायला लावला तर नाव भैरवी लावणार नाही आणि त्यासाठी मला काही जरी करावं लागलं तरी मी करेल असे आता भैरवी विचार करते. आणि दुसऱ्या दिवशी इकडे आता अमृता तिलोत्तमा बोलत बोलत बाहेर येतात. तर आता इकडे अमृता म्हणते की व्यंकटेशजी आज सारंगला बघायला येतात. तर तिलोत्तमा म्हणते की हा कोण व्यंकटेश? तर आता अमृता म्हणते की तुम्ही विसरलात काही सावलीचा नवरा? तर आता तिलोत्तमा म्हणते की हो अच्छा. आणि तिलोत्तमा म्हणते की बरं झालं येऊ दे त्याला, आणि सारंगला बघितल्यानंतर त्याला सांग की तुझ्या बायकोला तू परत घरी घेऊन जा म्हणून. आणि लगेच आता अमृता म्हणते की म्हणजे? तर तिलोत्तमा म्हणते की म्हणजे आता ते मोठे डॉक्टर येत आहेत ना त्या भैरवीच्या ओळखीचे. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की एकदा का त्यांनी गॅरंटी दिली
की माझा सारंग शुद्धीवर येईल म्हणून. आणि एकदा का माझा सारंग शुद्धीवर आला आणि मग यामध्ये सावलीची काहीच गरज नाही असे आता तिलोत्तमा बोलते. आणि तेवढ्यात आता वहिनी वहिनी करत आता सावली पायऱ्या उतरून खाली येते. तर आता तिलोत्तमा सुद्धा तिथे असते आणि तिलोत्तमाकडे बघत आता सावली म्हणते की वहिनी, सारंगला पेज देण्याची वेळ झाली. तर आता अमृता म्हणते हो मी लगेच आणते. आणि तेवढ्यात आता बबलू हा व्यंकटेशला घेऊन येतो आणि बबलू म्हणतो की अमृता वहिनी हे व्यंकटेशजी. तर अमृता म्हणते की आमची अगोदरच ओळख झाली. आणि लगेच आता अमृता तिलोत्तमाला म्हणते की आई हे व्यंकटेशजी. आणि व्यंकटेश हात जोडून तिलोत्तमाला नमस्कार करतो. तर तिलोत्तमा म्हणते या ना बसा. आणि लगेच आता तिलोत्तमा आणि व्यंकटेश हे खाली बसून बोलू लागतात. तर सावली व्यंकटेशला पाणी देते. आणि लगेच आता व्यंकटेश म्हणतो की मी बेळगावला गेलो होतो ना म्हणून सारंगला बघायला मला येता आलं नाही. तर तिलोत्तमा म्हणते बरं झालं मग आता तुम्ही आलात. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मी कोण आहे हे तिने सांगितलं ना तुम्हाला, मी तुमच्या बायकोची सासू होती. सावलीकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की ही माझी लाडकी सून होती. आणि तिलोत्तमा म्हणते की तशी ती खूप चांगली आहे, फक्त तिच्यामध्ये ना एक वाईट गोष्ट आहे आणि ती म्हणजे ती घरच्यांशी खोटं बोलते आणि गोडी लाडी लबाडी करते, बरोबर ना. आणि हसतच तिलोत्तमा म्हणते की हिला हीच सवय आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की दिसते मात्र गोड पण आहे मात्र चॅप्टरवर का. आणि लगेच आता व्यंकटेश म्हणतो की तिलोत्तमा मॅडम तुमच्यामध्ये बोलण्यामध्ये काहीतरी चूक आहे. माझी सावली ही साधी भोळी असते पण ती चॅप्टर कधीच नसते. आणि लगेच आता व्यंकटेश म्हणतो की राहिला प्रश्न तो म्हणजे तुमचा मुलगा शुद्धीवर येत असतो पण तो आता बेशुद्ध असताना पण त्याच्या तोंडावरती तो फक्त सावलीचंच नाव घेतोय. आणि स्वतःच्या मुलाला वाचवायला शेवटी तुम्हाला सावलीचीच मदत घ्यावी लागली असती. आणि लगेच आता व्यंकटेश म्हणतो की याचा अर्थ असा काकू सावलीनं सगळे अपराध पोटात घालून इथे आली असती, कारण तिला कुणाचाही वाईट झालेलं आवडत नसतं. आणि राहिला प्रश्न तिच्या ओचीचा, तर तिने ना ते स्वतःच्या फायद्यासाठी लपवले नसतं तर आजूबाजूच्या लोकांसाठी ते लपवलेलं असतं. आणि लगेच आता व्यंकटेश म्हणतो की मला माझ्या बायकोचा सावलीचा खूप अभिमान असतो. आणि लगेच आता व्यंकटेश म्हणतो की असो, इथे बसण्यापेक्षा सावली मला सारंगकडे घेऊन चल. आणि लगेच आता सावली ही व्यंकटेशला घेऊन सारंगकडे जाऊ लागते. तर इकडे आता बबलू अमृताला म्हणतो की वहिनी मी आलोच आणि बबलू ही तेथून निघून जातो. आणि लगेच आता अमृता म्हणते की आई मला कळलं नाही तुम्ही व्यंकटेशजींना असं का सांगितलं. तर तिलोत्तमा म्हणते मी मुद्दाम केलं. आणि लगेच आता अमृता म्हणते म्हणजे. तर तिलोत्तमा म्हणते की मला बघायचं होतं की हा जो माणूस आपल्या घरात आलाय सावलीचा नवरा बनून आणि नवरा म्हणून तो खरा आहे की खोटा आहे, का हा दुसरा कोणी तोताई आहे याची मला खात्री करून घ्यायची होती, जशी आपण ती खोटी सुशीला उभी केली ना सारंगची बायको म्हणून. आणि लगेच आता मला वाटलं की तो तोताई आहे की दुसरा अजून खरा, पण तो सावलीबद्दल माझ्या डोळ्यात डोळे घालून जो बोलत होता ना आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून तो सावलीचं जसं कौतुक करत होता ना, तर मला असं वाटतं की त्याचं ना सावलीवरती खूप प्रेम आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की हा कोणी खोटा नाही तर तो खरोखर तिचा नवराच आहे अशी आता तिलोत्तमाची खात्री होती. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की दॅट्स नाईस आणि तिलोत्तमा विचारात पडते. आणि त्यानंतर इकडे आता भैरवीने त्या डॉक्टरला आता इकडे मेंदळ्यांच्या घरी आणलेलं असतं आणि ताबडतोब ते डॉक्टर आता सारंग समोर येतात. सावली तिलोत्तमा आता तिथेच असते. तर इकडे डॉक्टर आता ती इंजेक्शन आणि ती औषधाची बाटली घेऊन तिथे येतात. आणि तेवढ्यात आता भैरवी तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा मी पुन्हा एकदा सारंगची ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी तुला एकदा आठवण करून देते की या इंजेक्शनचे काही साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात बरं का. तर आता तिलोत्तमा काळजीत पडते आणि तिलोत्तमाला आता काही करावं काही कळत नसतं. तर लगेच आता भैरवी म्हणते की डॉक्टर तुम्ही थांबलात काय, तुमची ट्रीटमेंट आता सुरू करा. आणि लगेच आता डॉक्टर आता त्याची इंजेक्शन काढून आता ती औषधाच्या बाटलीतून इंजेक्शन भरतात. आणि लगेच आता भैरवी म्हणते की करा डॉक्टर सुरू ट्रीटमेंट. आणि त्याच वेळेस आता डॉक्टर ते इंजेक्शन आता सारंगच्या सलाईनमध्ये सोडू लागतात आणि ते इंजेक्शन सलाईनच्या बाटलीजवळ घेऊन जातात. आणि त्याच वेळेस आता इकडे सावलीला मात्र खूप त्रास होऊ लागतो आणि सावलीला हे सगळं नको असं वाटू लागतं, पण सावलीचा नाविलाज असतो. आणि इकडे आता मोनिकाने केलेला असतो तो तिसरा भयानक प्लान. आणि आता भैरवी ही सारंगला डायरेक्ट मारायला निघाल्याचे आता मोनिकाला समजून आणि आता मोनिका घेऊन आलेली असते ती जुन्या डॉक्टरांना. आणि जेव्हा ते डॉक्टर आता तिथे येतात आणि ते डॉक्टर आता ह्या डॉक्टरला बघून ते आता मोनिका म्हणते की थांबा.
आणि लगेच आता सगळेजण थबकतात. तर लगेच आता मोनिका म्हणते की डॉक्टर हे बघा तुमचं पेशंट आणि याला हे डॉक्टरनी आता ट्रीटमेंट सुरू केली, तेव्हा ही औषधं यांना दिल्यानंतर चालेल का? तर पटकन ती डॉक्टर आता ती औषधाची बाटली बघते आणि तोंडाला हात लावून आता तिलोत्तमाला म्हणते की मॅडम तुम्ही काय तुमच्या मुलाला मारायला निघालात काय? अहो ही तर जहर आहे आणि याने फक्त 1 मिनटं तुमचा मुलगा शुद्धीवर येणार आणि लगेच मरून जाणार. आणि ती ऐकताच आता तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसतो. तर लगेच डॉक्टर तिथून पळून जाऊ लागतो. आणि इकडे आता मोनिकाने भैरवीचे भांडे फोडून भैरवीचा खरा चेहरा मोनिकाने तिलोत्तमाला दाखवताच इकडे आता तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि सावलीची सारंगला बरं करू शकते हे सत्य तिलोत्तमासमोर येऊन तिलोत्तमाने जोडलेली असते. ती पुन्हा एकदा सावलीला माफी आणि सावलीच्या पाया पडत आता तिलोत्तमा सारंगला शुद्धीवर आणण्यासाठी आता सावलीला तिथे थांबण्यासाठी विनवणी करते आणि हात जोडून पाया पडते. आणि खऱ्या अर्थाने आज तिलोत्तमाने पुन्हा एकदा तिलोत्तमाला सावलीची गरज भासून मोनिकाने काढलेला असतो तो भैरवीचा काटा. आणि इकडे आता तिलोत्तमाला आणलेलं असतं सावलीच्या पायाशी येऊन आता तिलोत्तमा सारंगच्या शुद्धीवर येण्याची कशी भीक आता सावलीला मागते. आणि सावली काय करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.